तरुण भारतच्या माध्यमातून अस्मिता ही भव्यदिव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली आणि या बाईक रॅलीमध्ये बेळगावच्या महिलांनी तुफान असा प्रतिसाद दिला। या बाईक रॅलीमध्ये उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट बाईक सजावट अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत गौरी हेरेकर यांनी प्रथम क्रमांक विभागून पटकावला। आज आपल्यासोबत गौरी हेरेकर मॅडम आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांनी ही तयारी कशी केली। मॅडम, आता तुम्ही ही बाईक रॅलीमध्ये वेशभूषा स्पर्धेतला पहिला क्रमांक पटकावला आहे, त्यानंतरची पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे? माझा अनुभव खूपच छान होता आणि ह्या अस्मितानी आम्हाला बाईक रॅलीचा जो अनुभव आहे तो एक अस्मरणीय असा आहे। कारण ह्या बाईक रॅलीमध्ये सगळ्या महिला ज्या होत्या इतक्या छान महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये नटून थटून आल्या होत्या, त्या बघण्यासाठी जे पूर्ण बेळगावकरांची क्राऊड होती ती पण एक विलक्षण असं देखावा आम्हाला पाहायला मिळाला। आणि सगळी मुलं किंवा पुरुष जेंट जे आहेत साईडनं जेव्हा बायका राईड करताना ते बघत होत्या, ते एक म्हणजे आम्हाला काय सांगू शब्दात व्यक्त करता येत नाही आहे, पण गाडीवरून जेव्हा बुलेट घेऊन जात होतो तेव्हा एक अनुभव हा एक वेगळाच छान होता आमच्यासाठी। मॅडम, तुम्ही पेशाने आर्किटेक्चर आहात, आर्किटेक्चर असताना आपणही असं बाईक रॅलीत सहभागी व्हायचं, एक काहीतरी वेगळं काहीतरी करायचं असं मनात का आलं? ॲक्च्युली मी काय असं मोठं काम केलं नाही आहे की आर्किटेक्ट होऊन, खरं सांगायचं म्हणजे आर्किटेक्ट असलं तरी एक माणसांमध्ये खोडकरपणा, लहानपणा हा असतोच। सो मी जरी आर्किटेक्ट असले तरी मी खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आणि म्हणजे कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे सहभाग करत असते आणि माझी आईही तशी, माझी आई खूप सपोर्ट करते आणि हे सगळं श्रेय जे आहे, जे टाईमवर मला जायला मिळतं एका साईटवरून जेव्हा मी येते परत आणि मला जायला मिळतं आहे फक्त माझ्या आईमुळे मला शक्य होतं आणि तिच्या सपोर्टमुळे जे काही आहे ते मी माझ्या कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पार्टिसिपेट होत असते। बाईक रॅलीमध्ये असं बघितलं की मॅडम की बऱ्याच मुली ज्या होत्या त्या तुमच्या स्टुडंट होत्या आणि स्टुडंटबरोबर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरला होता, तो अनुभव कसा होता? खूपच छान होतं। आणि आलिशा ही जी आहे ती माझी स्टुडंट, मी डिप्लोमामध्ये जेव्हा जायची टीचिंगला तेव्हा ती माझी स्टुडंट होती आणि श्रेयासुद्धा ही माझी स्टुडंटच आहे। सो जेव्हा मी माझ्या स्टुडंट्सना बघते, पण आम्ही स्टुडंट असं कधी राहिलो नाही, एक फ्रेंड दृष्टीनंच आम्ही राहिलो। सो आमच्यामध्ये असं टीचरगिरी हा असा काही प्रकार नाही, ते यायचे फ्रेंडली माझ्याशी बोलायचे आणि आमचा सगळा संवाद वगैरे फ्रेंडलीच व्हायचा। सो ते माझ्यापासून काही लपवायचं नाहीत, फ्रेंडली सगळं व्हायचं। आणि जेव्हा मी बघितलं आलिशालाही मिळालं तेव्हा माझ्यापेक्षा मला आनंद तिच्यासाठी होत होता, अरे वा, स्टुडंटही माझ्यासोबत आहे। आलिशा स्टुडंट म्हणणार नाही, एक माझी क्लोज फ्रेंडच बोलेन मी तिच्यासाठी। बाईक रॅलीसाठी मॅडम तयारी कशी केला ते जरा सांगा। ॲक्च्युली मी 2 वर्षापासून माझ्या भावानी मला शिकवली होती बाईक कशी मारायची। पहिला मी पल्सर मारायची, त्याच्यानंतर असे फ्रेंडची कुठलीही बाईक असले की नाही मला एक राऊंड मारायचं आहे, सो मी मारायची। पण आता कॉम्पिटिशनच्या आधी 2 दिवस असं बघायला मिळत होतं की इकडे तिकडे जाईल तिकडे फक्त मुली बुलेटवरच दिसायच्या आणि सगळे आजूबाजूचे त्यांना स्टेअर करायचे, अरे काय बुलेट, हा अस्मिताची तयारी चाललेली दिसते, असं व्हायचं। आणि एक छान एक्सपिरियन्स हा खूपच छान होता। एक रात्रीचं जे आम्ही प्रॅक्टिस करायचो, फर्स्ट गेअरवर गाडी मारायची कशी, त्याच्यापासून जो 5व्या गेअरपर्यंत जी आम्ही मारायचो, शेवटी पहिल्यांदा फर्स्ट गेअरवर मारत नंतर अरे छे हे काय फर्स्ट गेअरवर, आम्ही 5व्या गेअरपर्यंत जाऊन एक मजा अशी धमाल झाली आमची 4-5 दिवस रॅलीच्या आधी। सो छान वाटलं। बाईक रॅलीनंतर फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर या सगळ्या माध्यमावर तुमचे फोटो असे व्हायरल होत होते, अगदी म्हणजे फेट्यातले। त्यानंतर तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया कशा येत होत्या? खरं सांगायचं म्हणजे जेव्हा रॅली चालू झाली तेव्हा इतक्या माणसांनी येऊन माझ्याबरोबर फोटो काढला की मी विचार करायचे, अरे ॲक्ट्रेस हे कसे बेअर करतात आम्हाला सगळ्यांना, फॅन लोकांना। आणि अक्षरशः हसून हसून माझा स्माईल देऊन गाल वगैरे दुखायला चालू व्हायचे। सो आणि त्याच्यानंतरही दुसऱ्या दिवशी जशी मी जाते, कुठेही जा, जिममध्ये जा, कुठे जा, तुम्ही कालच्या बाईक रॅलीमध्ये होता ना, तुम्हाला आम्ही बघितलं, फोटो आलाय, मी सांगायच्या आधी त्याच मला पाठवायचं व्हॉट्सॲपवर आणि कॉंग्रॅच्युलेशन वगैरे म्हणायचे। एक खूप म्हणजे एक एक्सपिरियन्सच हा वेगळा आहे आणि मी शॉर्ट पिरियडमध्ये एकदम फेमस झाल्यासारखी वाटते मला। इवन माझे वर्करसुद्धा येऊन फोटो काढून घेऊन जात होते। सो कामाच्या वेळेला मी जशी असायची त्यांच्याशी स्ट्रिक्ट साईटवर आणि इथे बघताना अरे मॅडम आप इधर हो, असे रिॲक्शन त्यांच्याकडून असायचं माझ्यासाठी।
मॅडम, तुमच्या एकूण वेशभूषेमध्ये तुमचा जो फेटा होता तो नाविन्यपूर्ण होता, त्याच्याबद्दल जरा सांगा की तुम्ही तो स्वतः डिझाईन केलेला की कसं होतं त्याचं? ॲक्च्युली फेटा जो आहे, मी हे फेटाचं क्रेडिट आहे ते सुमितला देईन. त्यांना मला माझ्या बॉडी लँग्वेजप्रमाणे, माझ्या फेसिंगच्या ठेवणीप्रमाणे त्यांनी मला बघून लगेच, नाही दीदी हे असं करायचं आपण, आणि त्यांनी जी साडीचा फेटा त्यांनी क्रिएट केला तो एक नंबर होता. आणि ह्याचं सगळं क्रेडिट जे आहे ते मी श्रेयसला सुमितला देईल, सॉरी. आणि सुमितच आहे फेटामागचं म्हणजे घालणारं. पुढच्या वर्षी जी बाईक रॅली होणार आहे त्याचं अग्रस्थान तुमच्याकडे असणार आहे, त्याच्याबद्दल काय वाटतंय आता? ॲक्च्युली पुढच्या वर्षीची रॅलीची तयारी आम्ही आत्तापासूनच तयारी चालू केलेली आहे की काय करायचं काय नाही. फक्त आम्ही आता त्या गुढीपाडवा ह्या दिवसाची आठवण म्हणजे वाट बघतोय. आणि 31पेक्षा गुढीपाडवा हा जोरात झाला आहे आमच्यासाठी. 31 पार्टी करून जातो, पण गुढीपाडवा हे जे मराठी मोळ्यामध्ये सगळी संस्कारांमध्ये सगळ्या बायका वगैरे नटून तटून आल्या होत्या, ते बघून एक आनंदच वेगळा होता. तो 31मध्ये नाही आहेत. सो मराठी चा जो आपला नवीन वर्ष चालू होतो हा गुढीपाडवा, आणि गुढीपाडवा आपला किरण सरांमुळे खूप थाटामाटात जोरात चालू झालेला आहे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने चालू झालेला आहे. सो मी त्यांची धन्यवाद मानते. ज्या नवीन मुली पुढच्या वर्षी येण्यासाठी आता म्हणजे आपल्याला या खेपेला चुकलं पण पुढच्या खेपेला आपण नक्की सहभाग घेऊ असं ज्या म्हणतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? नक्की तुम्ही आत्तापासूनच तयारी करा, मी सांगितलं त्यांना. आणि जर बुलेट येत नसेल तर ती शिकून या. बेळगावमध्ये जितके बुलेट मुलांचे आहेत ते सगळे हायर मुलींनी करून या रॅलीमध्ये उतरलेलं हवं आहे. सो बुलेट नाही आहे म्हणून पार्टिसिपेट करायचं राहू नका. फ्रेंडचे बुलेट्स घ्या, शिका, आणि त्या दिवशी एक बुलेटमध्ये एक नेक्स्ट इयर एक मोठ्या ताटामाटात आपण सोहळा पार पाडू ह्याची अपेक्षा करते. आज आपल्यासोबत होत्या गौरी हेरेकर मॅडम, ज्या बुलेट रॅलीमध्ये विभागून ज्यांना विजेतेपद मिळालं. धन्यवाद मॅडम, वेळात वेळ काढून तुम्ही तरुण भारत सोशल मीडियाशी संपर्क साधला त्याबद्दल धन्यवाद. बेळगावातील खवय्यांच्या पसंतीस उतरलेले हॉटेल महिला आघाडी. चुलीवरचे मटण आणि बिर्याणी, स्पेशल मटण थाली, खिमा थाली, चिकन थाली, याचबरोबर चॉप्स फ्राय, मटन फ्राय, चिकन फ्राय, मटन ड्राय आणि चिकन ड्राय. पत्ता 2रा व 3रा मजला, रिसालदार गल्ली कॉर्नर, शनिवार खूड, बेळगाव. फोन नंबर 9972710934. तरुण भारत अस्मिताच्या माध्यमातून शहरातून एक भव्य अशी रॅली निघाली आणि या रॅलीमध्ये तरुण भारतने विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट बाईक सजावट, आणि या स्पर्धेत संयुक्त विजेतेपद मिळालं ते अलिशा पाटील मॅडमना. आज ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूया की या स्पर्धेचा त्यांचा अनुभव कसा होता. नमस्कार मॅडम, तुम्ही या स्पर्धेतील उत्कृष्ट वेशभूषा यामध्ये प्रथम क्रमांक संयुक्तरित्या पटकावला, कसा अनुभव आहे तुमचा? नमस्कार. पहिला तर हा मला खूपच आनंद होतो आहे की मी हे पहिली अशी बाईक रॅली होती आणि त्यात मी पहिलाच आली आहे. प्रथम क्रमांक मिळवल्याची मला खूपच खुशी होती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दरवर्षी तशी रॅली व्हावी, परत दरवर्षी सगळ्याच बायकांना असं एक अप्रोचमेंट मिळावं की आपलं एक टॅलेंट दाखवून द्यायचं. या स्पर्धेसाठी तुम्ही कधीपासून तयारी करत होता आणि काय काय तयारी केलं याच्यासाठी? ह्या बाईक रॅलीसाठी एकतर मी प्रचार खूप ऐकला होता, फार काही बॅनर्स बघितले होते, परत पोस्टर्स आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा येत असं तो रोजच. परत पॅम्पलेट्ससुद्धा खूप वाचले आणि ह्याच्यात इन्स्टाची खूप चर्चा. परत माझी मम्मा ब्युटिशियन असल्यामुळे तिथं खूप कस्टमर्स येतात, त्यामुळे ते पब्लिसिटी होतच होती त्याची तशी. मग त्याच्यानंतर मग मी विचार केला की त्यात पार्टिसिपेट करावं. मग मम्मीचं अप्रोचमेंट फार मिळालं, त्यामुळे मी केले तयारी, प्रिपरेशन्स केले. आणि बाईक तर मी पहिलेपासून मारतच होते, मग त्यासाठी आणि परत बुलेट स्पेशली म्हटल्यावर मी 1-2 दिवस त्याची प्रॅक्टिस केली, मग रेडी होऊन आलेच. तुम्ही स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहात, त्याचा तुम्हाला किती फायदा झाला या बाईक रॅलीसाठी? मेकअप आर्टिस्ट होणं हे एक तर मोठी गोष्ट आहेच, आणि त्यात सेल्फ मेकअप करून आणि परत आणि 4 बायका होत्या त्यांनासुद्धा तयार केले मीच. मग त्यांना घेऊन यायचं किंवा त्यांना रेडी करायचं, हे बायकांसाठी खूप आनंदी क्षण होता. आणि त्यामुळे असं बायकांना कायम अप्रोचमेंट मिळावं वुमन्सना. सध्या फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवर तुमचेच फोटो सगळे झळकत आहेत आणि त्यामध्ये तुमचं एक आकर्षण म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा असलेला फेटा, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
आकर्षण म्हणजे माझा फेटाच होता आणि हा माझ्या भावान बांधला होता. त्याचं नाव आहे आकाश आनंदाचे आणि त्यानं तो नेमकं फेटा बांधायचं असं हे केलं की एक्सपेरिमेंट केलं माझ्यावरती की सगळेजण बांधतात सहावारीचाच फेटा किंवा साधं आपलं भेटतंच आपल्याला की फेटा बांधायचा कपडा सुद्धा मिळतोच. त्यानं काय केलं की 9वारीचा फेटा ट्राय करूया म्हणून तो थोड्या वेगळ्या पद्धतीचा बांधला आणि त्यामुळे हे फार उठून पण दिसलं आणि ते मी कॅरी आउट पण व्यवस्थित केलं. आता एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे तुम्ही आर्किटेक्चर करून मेकअप आर्टिस्ट कसं काय वळला हे जरा सांगा. हा खूप चांगला प्रश्न आहे. एक तर मी आर्किटेक्चर म्हणजे एक तर मला खूप इंटरेस्ट होतं आर्किटेक्चर करण्यामध्ये. बिल्डिंग्स तिथं मी बिल्डिंग्सच बघायचे आणि त्यामुळे मला आर्किटेक्चरमध्ये घातलं. मी ते डिग्रीसुद्धा कंप्लीट केली. मग त्यानंतर कसं झालं मम्माचं थोडंसं हेल्थ इश्यूज लागल्यामुळे मम्मा इज ऑलरेडी अ ब्युटिशियन. मग ते थोडा बिझनेस ओव्हरटेक करायसाठी म्हणून मी मेकअप आर्टिस्ट फील्डमध्ये कोर्स केला आणि आता तेच कंटिन्यू करते आहे. यावर्षीच्या तुम्ही संयुक्त विजेते आहात. पुढील वर्षाच्या जे बाईक रॅली होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही अग्रस्थानी असणार आहात असं तरुण भारतने जाहीर केलं आहे. त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला? हा एक तर प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल तरुण भारत यांचा खूप खूप धन्यवाद आणि दरवर्षी असं व्हावंच आणि पुढच्या वर्षी जे मला मिळणार आहे ते तर खूप अनएक्सपेक्टेड होतंच. त्यामुळे मी तरुण भारतचे खूप आभार मानते आणि त्यांचा धन्यवादसुद्धा करते. यावर्षी पहिलंच वर्ष होतं आणि एक भरपूर महिलांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण अजून तुम्हाला काय या बाईक रॅलीमध्ये अजून काय हवं आहे त्याच्याबद्दल जरा सांगा. असं वाटतं की थोडेफार मिनिंगफुल बॅनर्स राहायला हवे जसं की म्हणजे जागृती वुमन एम्पॉवरमेंटसाठी किंवा सेफ गर्ल चाइल्ड हे तर होतंच तिथे पण आणि थोडंसं हायलाईट करून त्याला खरोखर असं रियालिटीमध्ये आणण्यात थोडं वुमन्सचा हात राहायला हवा. आणि परत हे पर्सनली क्लोदिंगवरती कुठल्या पोराने असं जजमेंट पास करू नये की ही अशी घडली तर ही अशी असेल असं काही राहू नये. म्हणजे हर एक मुलीला आपल्या तरीकेनं जगायचं आहे. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने राहायला हवं. मग त्यामुळे लोक असं जजमेंटल होऊ नये की कोण काय करतं आहे. सगळे पहिला आपणाकडे स्वतः लक्ष द्यायचं थोडं. म्हटलं थोडंसं जगही पुढे जाईल आपलं जनरेशनही चांगलं होईल इम्प्रूव्ह होईल सगळं. त्यामुळे असं वाटतं की थोडंसं अप्रोचमेंट द्यायलाच पाहिजे वुमन्सना आणि त्यांना आपलं पर्सनल स्पेस द्यावं. तरुण भारत अस्मिता बेळगावमध्ये सुरू झाली आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. तरुण भारत अस्मिता याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? एक तर हे प्लॅटफॉर्म मिळाले मी हे आधीच बोलले होते की प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल असं लेडीजसाठी की थँक्यू. अँड देन असं व्हायला हवं म्हणजे आपल्या एक प्रायव्हेट स्पेसमधून लेडीज जेव्हा बाहेर येतात जेव्हा एक्सप्लोअर करतात तेव्हा हे खूप इनोव्हेटिव्ह एक असतं आणि परत त्यांचं ओपन माइंड होतं. कारण रोजच्या रोज तेच रुटीनमध्ये करायचं वुमन्सना थोडंफार हेक्टिक होतंच. मग त्यामुळे एक दिवस जरी असा आपण स्पेंड केला तर तो खूप चांगला एक्सपिरियन्स असतं. आज आपल्यासोबत होत्या अलिशा पाटील मॅडम आणि त्यांनी दिलखुलासाशी तरुण भारतबरोबर चर्चा केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. कॅमेरामन विजय निंबाळकर सह सुशांत कुरंगी, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.